नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत खूप झणझणीत आणि चटपटीत अशी मिरचीची चविष्ट भाजी। मिरचीची भाजी भाकरी किंवा पोळीसोबत एकदम खायला मस्त लागते आणि तोंडाला चव पण येते। सुरुवातीला मी मिरच्या स्वच्छ धुवून त्या कोरड्या करून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे शेंगदाणे, जिरं, थोडीशी बडीशेप टाकून ते मिक्सरला चांगलं मिक्सरला अरबट चरबट थोडंसं वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर मी कढईमध्ये तेल टाकलं आणि तेल टाकून झाल्यानंतर त्यामध्ये 4-5 मेथीचे दाणे टाकले। मेथीचे दाणे टाकल्यामुळे त्या मिरचीला खूप छान असा सुगंध पण येतो आणि खूप मिरची खायला टेस्टी लागते। त्यानंतर हळद आणि हिंग टाकून मिरची टाकून घेऊन चांगली परतवून घेतली। त्यानंतर मीठ टाकलं थोडंसं आणि मीठ टाकून त्यानंतर थोडीशी आमचूर पावडर टाकली। आमचूर पावडरमुळे त्या मिरचीला थोडं तिखट आंबट असं छानपैकी टेस्ट येते, त्यामुळे आमचूर पावडर जरूर टाका आणि चांगलं खरपूस असं भाजून घेतलं। मिरची चांगली परतवून घेतली। मंद आचेवर हे सर्व करायचं, त्यामुळे मिरची जळत नाही आणि छानपैकी खरपूसशी भाजली जाते। मिरची भाजून झाल्यानंतर ती मी एका भांड्यामध्ये काढून घेतली प्लेटमध्ये आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून शेंगदाण्याचा कूट, जिरं आणि बडीशेप टाकलेलं वाटण मी त्यामध्ये टाकून छानपैकी त्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घेतलं आणि परतून झाल्यानंतर जे मिरच्या फ्राय करून घेतल्या होत्या त्यामध्ये टाकून चांगलं एकजीव करून मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकला। लिंबाच्या रसाने खूप छान असं मिरचीला चव येते आणि खूप सुंदर लागते मिरची आणि थोडं त्याला परतवून घेतलं। परतून झाल्यानंतर मिरची तयार झाली, त्यामध्ये कोथिंबीर घालून गार्निश केलं। झाली अशी चटपट अशी भाजी तयार। खूप छान भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत आणि प्रवासाला घेऊन जायला एक नंबर। चला, आवडली तर नक्की करून बघा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।